महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, बामणी फाटा येथील घटना। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बामणी फाटा येथे एका 32 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी दुपारी उघडकीस आली। निकिता विष्णू मिरासे राहणार तालंग हदगाव या पती विष्णू मिरासे यांच्यासह गेल्या 6 महिन्यांपासून बामणी फाटा येथील बाजारपेठेत भाड्याच्या खोलीत राहत होत्या। दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास निकितांच्या आई रूमवर आल्या असता दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले। घर मालकाच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता निकितांनी सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे आढळून आले। घटनेची माहिती मिळताच मनाठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चौळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी बरडशेवाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। घटनेनंतर नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती। सगळीकडेच हळहळ केली जात आहे। प्रतिनिधी भगवान कदम, हदगाव।